नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारत सरकारच्या भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 फेब्रुवारी रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत. 13 फेब्रुवारी रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण राहणार आहे, 13 फेब्रुवारी रोजी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण बघणार आहोत. त्यासाठी आपण जिल्ह्यानुसार जर बघितलं तर रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर, पुणेचा डोंगराळ भाग, कोल्हापूरचा डोंगराळ भाग, सातारा घाट, सातारांचा जो डोंगराळ भाग आहे तो, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर, त्याचबरोबर वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यामध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 13 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जे हवामान जे आहे कोरडे राहणार आहे. कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.